नमस्कार. आज आपण मटकी मसाल्याची रेसिपी पाहतोय. तर मसाल्यासाठी एक चमचाभर तीळ थोडेसे शेकून घ्यायचे, खूप जास्त भाजायचे नाही आहेत. एक कांदा, थोडीशी कढीपत्त्याची पाने, एक टोमॅटो आणि थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. तर जे आपण तीळ भाजून घेतले होते ते गार झालेत. आता ते मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यात 1 इंच आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या 8 ते 10 आणि कोथिंबीर थोडी घालायची आणि ह्याचं वाटण बनवायचं आहे. जास्त मसाला नाही वापरायचा आपल्या इथे, थोडासा मसाला घालायचा आहे तर छान ग्रेव्ही होते. हा मसाला झाला आहे, साईडला ठेवूयात. आता ही जी मटकी आहे मोड आलेली ती निवडून घ्यायची. कुजलेले काही जे मटकीचे दाणे असतील किंवा जे खड्यासारखे असे कडक राहिलेले असतात ते स्टीलच्या किंवा धातूच्या कुठल्याही ताटात आपण जर निवडायला घेतलं तर त्याचा आवाज येतो खड्यासारखा. ते खडे असे जे कडक आहेत ती मटकी आपल्याला काढून टाकायची, कुजलेले काढून टाकायचे. आणि त्या निवडलेली जी मटकी आहे ती मी एका पाण्यात घालून ठेवते, धुवून वापरायची आपल्याला. आता कढईमध्ये मी 1.5 चमचा तेल घातलं आहे आणि गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले, दोन्हीही छान फुललेत. आता त्यामध्ये कांदा आणि कढीपत्त्याची पाने घातलेत. कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घेऊयात. एकदम सॉफ्ट झाला पाहिजे. कांदा आता आपला छान भाजला गेला आहे. त्यात आता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो देखील चांगला भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटोला थोडं पाणी सुटावं म्हणून मीठ घालूयात. मीठ मी भाजीच्या हिशोबाने घातलं आहे. हळद अर्धा चमचा, छोटा चमचा आहे हा. तर मिक्स करूयात आणि थोडं भाजून घेऊयात. मी झाकण नाही ठेवलेलं, झाकण न ठेवता भाजून घेतला टोमॅटो. आणि जसं तो सॉफ्ट होईल तसं मी चमच्याच्या मागच्या साईडने म्हणजेच पळीच्या मागच्या बाजूने त्याला कुस्करून घेतलं आहे. आता लाल तिखट घातलं आहे तर 1.5 चमचा मी इथे घातलं आहे. ते बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त तिखट वापरू शकता किंवा जितकं तिखट हवं तितकं तुम्ही घाला. तर आता हे मिक्स करून घेतलं आहे. चांगलं तेल सुटले तुम्ही बघू शकता. आता यात धुतलेली मटकी घालायची, मोड आलेली. आणि आपल्याला ही मटकी चांगली परतून घ्यायची. मटकीचं असं छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ही मटकी ह्या मसाल्यातच म्हणजे हे ग्रेव्ही आपण जी बनवतो आहे त्यामध्ये भाजून घ्यायची आहे. 3-4 मिनिट लागतात मीडियम गॅसवरती. आता आपली ही मटकी भाजून झाली आहे. तर आता जी आपण ग्रेव्ही बनवून ठेवली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालूयात. म्हणजेच मसाला जास्त नाही आपल्याला इथं बनवायचा, थोडासाच. तर हा मसाल्याला चांगला तेल सुटेपर्यंत हा पण भाजून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मसाला राहिला होता तो मी पाणी घालून यात भाजीतच घातलं आहे. आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हिरवी किंवा म्हणजेच अशी पिवळसर रंगाची जर मटकीची भाजी आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटऐवजी मिक्सरला 2 मिरच्या बारीक करून वाटू शकता आणि त्याच ह्याच्यामध्ये घालायच्या. आता झाकण ठेवूयात आणि थोडं 5 मिनिट वाट बघूयात, म्हणजे तेल सुटेल. मसाला चांगला भाजला गेला आहे, हलकं तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, जितकं आपल्याला पाणी हवं आहे. म्हणजे जितकी आपल्याला भाजी पातळ हवी त्यानुसार आपण पाणी घालायचं इथे. आणि ही थोडी अजून शिजल्यावरती थोडं पाणी ह्याच्यातलं कमी होणार आहे म्हणून थोडं जास्तीचं पाणी आत्ताच घालायचं आहे. आता मोठा गॅस करून उकळी येऊ द्यायची भाजीला. आणि एकदा उकळी आली की थोडंसं बारीक करायचं आहे गॅस आणि झाकण ठेवायचं आहे. एक 5 ते 10 मिनटानंतर भाजी आपण बघतोय शिजली आहे चांगली, थोडंसं कट पण आलेलं आहे. आधीमध्ये तुम्ही चेक करू शकता भाजी शिजली आहे का ते. छान शिजली. आता कोथिंबीरने सर्व करूयात. कोथिंबीरने आपण वरती सोडून मस्तपैकी सर्व करूयात. खूप छान लागते भाताबरोबर भाजी ही. नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की करा. थँक्यू.